हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला तर आता सकाळ झालेली आहे. सकाळचं पूर्ण आवरलेलं आहे. माझं झाडू पोछा वगैरे सगळं झालेलं आहे. तर आज किचनपासून स्टार्ट केलेलं आहे मी व्हिडिओ. तर आज मी संडे स्पेशल मस्त बनवणार आहे खिचडी आणि पच्च पुलसू, जे की तेलंगणामध्ये खूप फेमस आहे आणि संडेच्या दिवशी घरोघरी सर्वांच्या जिथं बनतो हा पदार्थ. त्याच्यासाठी चला म्हणलं आपणही व्हिडिओ शेअर करावं आणि तुम्ही सांगा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये. तर इथे मी ना खिचडी आणि पचपुलसू बनवत आहे. तर त्याच्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत राशनचे, जे राशन शॉपमध्ये भेटतात ना ते तांदूळ, मोठे तांदूळ असतात ते. तुम्हाला त्याची आवडत नसेल तर नॉर्मल तांदूळ पण तुम्ही घेऊ शकता. पण मोठ्या तांदळाची खिचडी खूप छान लागते गरम गरम खाण्यासाठी. तर त्याच्यासाठी मी तेच तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मसुराची डाळ आणि मुगाची डाळ घालून स्वच्छ 3 पाण्याने धुवून इथे मी भिजत घातलेली आहे. दिसत आहे तुम्हाला, टोपल्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि खिचडीसाठी काय साहित्य लागतं तेही मी छान कट करून घेतलेलं आहे सगळं. तर इथे मोठ्या गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 पळ्या मी तेल घातलं आहे. त्याच्यानंतर 1.5 चमचा जिरे घातलेले आहेत आणि खडा मसालामध्ये दालचिनी, इलायची, लवंग आणि मिरे घातलेले आहेत. आणि ते तडतडल्याच्यानंतर छान इथे मी आता हे बघा कांदा घातलेला आहे आणि कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. जोपर्यंत गोल्डन होत नाही तोपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं आहे. तर इथे मी कांदा छान भाजून घेते तेलामध्ये. तर संडे स्पेशल खिचडी आपली तयार होत आहे. आणि हे बघा कढईच म्हणलं, आपल्या टोपल्यामध्ये छान स्वच्छ धुवून मी ठेवलेले आहेत तांदूळ, भिजत घातलेले आहे. आणि साहित्य काय लागणार होते, कांदा, हिरवी मिरची, 2 टोमॅटो घेतलेले आहेत मी आणि इथे मोठा आलू घेतलेला आहे कट करून. त्याचे साल काढलेली नाही आहे. आणि पचपुलसूसाठी लागणार आहे चिंच. तर इथे मी चिंच पण भिजत घातली आहे. चिंच जर लवकरात लवकर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यात गरम पण पाणी घालू शकता तुम्ही. तर मी टाईम आहे म्हणून थंड पाणी घालून भिजत ठेवलेली आहे. मग त्याच्यानंतर हे कांदा छान परतून घेत आहे मी. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्याही छान आपल्याला भाजीपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे याच्यामध्ये आलं लसणची पेस्ट, जे की मी अगोदरच बनवून ठेवलेली आहे. मी फक्त घरगुतीच मसाले वगैरे यूज करते, जास्त बाहेरचे मसाले यूज करत नाही. आणि आजकाल मार्केटमध्ये अद्रक लसूण पेस्ट पण खूप चांगली नाही आहे, व्यवस्थित नाही आहे, खूप घाण 1-2 व्हिडिओ मी बघितले. तर त्याच्यासाठी मला रेडीमेड म्हणजे बिलकुल आवडतच नाही, मी आणतच नाही कधी. पण मी घरीच बनवते अद्रक लसूण पेस्ट, तेच घातलेलं आहे. तर हेही छान परतून घ्यायचं, जे की त्याचा उग्रवास कमी होईल ना तोपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मग त्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहे इथं टोमॅटो आणि आलू, हेही घालून घेते आणि व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं आहे सगळ्या मसाल्यांसोबत, म्हणजे आपले कांदे, हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण पेस्टसोबत. तर व्यवस्थित इथं मी परतून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये आणखीन सब्ज्या ॲड करू शकता, पण माझ्याकडं आलू होतं म्हणून मी आलूच घातलं. तुम्ही याच्यात गोबीसुद्धा घालू शकता, फुलगोबी आपली, तेही घालू शकता, छान लागते. हिरवे मटर पण असलं तर छान लागतात. आणि इथे आहे केटल बघा पाणी गरम करण्याची. तर मी हे यूज करते. आजकाल भरपूर असं गॅसचे प्रॉब्लेम्स येत आहेत, भेटत नाही आहे. तर तुमच्याकडं असे गरम पाण्याची केटल असेल ना तर पाणी गरम करून यूज करा, गॅसची बचत खूप छान होते. आणि एकदम 10 मिनटामध्ये मी खिचडी बनवणार आहे, तुम्ही बघू शकता. तर मसाले छान भाजल्याच्या नंतर मी पाणी गरम करून ठेवलेलं होतं. तर पाणी इथे मी घातलं आहे, खूप छान गरम झालेलं आहे पाणी. आणि लगेच पाण्याला उकळी आल्याच्या नंतर मी तांदूळ पण याच्यामध्ये घालणार आहे. तर पाणी मी गरम करून घेतलेलं आहे, याचा फायदा मला खूप झालेला आहे. तर तुमच्याकडेही असेल तर तुम्ही असं यूज करू शकता आणि आपलं गॅसची बचत करू शकता. तर इथे मी पाणी घातलेलं आहे, पाणी गरम छान झालेलं आहे बघा, वाफा किती छान निघत आहे. आणि फक्त 1 की 2 सेकंदामध्ये पाण्याला पण उकळी आली. त्याच्यानंतर मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे इथं.
इथे मी 2.5 चमचे मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण घालू शकता. मग त्याच्यानंतर हे मस्त मी ढवळून घेतलं आहे, म्हणजे मीठ आपलं पूर्ण एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित त्याच्यासाठी. तर बघा आता तुम्हाला दाखवते. 10 मिनटात आपली खिचडी तयार होणार आहे. आणि बघा मी हे केटल किती उपयोगी आहे, एकदम छान. आणि तुम्ही रस्सा भाजी वगैरे करत असाल किंवा कोणतीही भाजी असो, चिकनची भाजी असो, फिशची भाजी असो, आपण त्याच्यामध्ये पाणी घालतो ना, तर गरम करून घाला, म्हणजे लवकरात लवकर शिजेल आणि गॅस पण आपली बचत भरपूर होईल, गॅसची पण, आणि गॅस पण आपला जळणार नाही. असं जर तुम्ही यूज केलं ना, तर गॅस 2 ते 3 महिने छान येऊन जाईल. मग त्याच्यानंतर जर तुम्हाला वाईट भात जरी करायचा असेल ना, तर थोडा वेळ वाईट तांदूळ आपले पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि परत पाणी गरम करून तुम्ही घाला. भात पण आपला 10 मिनिटात होतो. कुकर असेल तर आणखीन छानच लवकर होईल, आणि ज्याच्यापाशी कुकर नसेल तर असं तुम्ही यूज करू शकता. तर बघा 1-2 सेकंदामध्ये पाण्याला पण छान उकळी आलेली आहे. आणि उकळी आल्याच्यानंतर आता मला इथे घालायचे आहेत तांदूळ. तर जे भिजत घातले होते ना तांदूळ, तेही मी घालून घेते. आणि ही एक टिप आहे की केव्हाही खिचडी करताना तांदूळ भिजवून घ्या, खूप छान बनते खिचडी, मोकळी होते. इथे राशनचे तांदूळ चिकट होतात, पण मी तुम्हाला दाखवते खिचडी झाल्याच्यानंतर की मोकळे झालेली आहे खिचडी, छान चिकट काहीच झालेलं नाही आहे. कारण इथे मी छानपैकी 20 मिनटं भिजवत ठेवले होते तांदूळ. तर आता उकळी आलेली आहे, इथे उकळी आलेली आहे. तर आता इथे मी तांदूळ घालून घेते भिजलेले. ही टिप तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी तांदूळ घालून घेत आहे आणि त्याच्यानंतर मला पचपुलसू पण बनवायचं आहे. हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. तुम्ही हे एकदा ही रेसिपी करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ही खिचडी आणि पचपुलसूची रेसिपी. सहसा महाराष्ट्रामध्ये कसं असतं ना, की खिचडी फक्त झाल्या आपण गरम खातो, त्याच्यासोबत ना चटणी ना पचपुलसू काहीही आपण बनवत नाही. नॉर्मल खिचडीच आपण खातो गरम गरम झाल्यावरती. तर इथे आता मी पचपुलसूसाठी मिरची भाजत आहे. तर लाल मिरची आपल्याला इथे लागणार आहे. मी छोटं इथं तडका पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. आपल्याला लाल मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तर लाल मिरच्या यूज होतात पचपुलसूमध्ये. याच्यात हिरव्या मिरच्या वगैरे काही घेत नाही आहे याच्यामध्ये, फक्त लाल मिरच्याच घेतात. तर लाल मिरच्या इथे मी पॅन गरम झाल्याच्यानंतर छान त्याच्यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित भाजून घेणार आहे. क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजायच्या आहेत छानपैकी. आणि नंतर आपल्याला लसूण पण लागणार आहे, भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित. तर लसूण पण आता घेते मी. आणि इथे मी मिरच्या पण तेलामध्ये टाकल्या आहेत. जास्त करपून घ्यायच्या नाही, कारण मिरच्यांचा टेस्ट खराब होऊन जाईल. फक्त आपल्याला छान थोडंसं क्रिस्पी होईपर्यंतच परतून घ्यायचे आहे तेलामध्ये. तर असा एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. तर इथे मी तेच भाजून घेत आहे. तुम्हीही एकदा करून बघा, ही रेसिपी खूप छान आवडेल. मुलांना पण द्या. संडेच्या दिवशी मस्त असं खूप छान लागतं पचपुलसं, एकदम आंबट, तिखट आणि एकदम टेस्टी लागतं. मुलंही आवडीनं खातात. तर कढईमध्ये मी इथे अगोदरच एक कांदा कापलेला आहे, त्याच्यातच त्या मिरच्या पण मी घातल्या आहेत. आणि आता इथे घातलेला आहे लसूण. हे बघू शकता तुम्ही, लसूण पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. लसूण जर घातला ना त्याला टेस्ट खूप छान येते. तर इथे लसूण पण मी छान थोडासा गोल्डन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कढीपत्ता पण घ्यायचा आहे. तुमच्याकडं फ्रेश भेटला तरीही खूप छानच आहे, आणि जो वाळलेला असला तरीही छानच, त्याची टेस्ट खूप छानच लागते कढीपत्त्याची. तर त्याच्यासाठी इथे मी हे भाजून घेत आहे लसूण छान गोल्डन होईपर्यंत. थोडा वेळ लागतो लसूण भाजण्यासाठी, कारण आपल्याला छान नरम होईपर्यंत लसूण आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित, गोल्डन कलर येईपर्यंत. तर इथे बघा छान गोल्डन कलर येत आहे आणि मी थोडंसं क्रश करून, म्हणजे त्याला दाबून फ्राय करून घेतलेलं आहे.
म्हणजे टेस्ट खूप छान येईल. हे बघा टाकलं आता कांद्यामध्ये. आता घेतलेला आहे मी कढीपत्ता पण छान फ्राय करून घ्यायचा आहे. कढीपत्त्यानं पण टेस्ट खूप छान येते पचपुलसूला आणि जास्त वेळ पण लागत नाही. 1-5 मिनिटामध्ये आपलं पचपुलसू तयार होते. गरम गरम नॉर्मल भात असला ना वाईट तरीही छान लागते पचपुलसू. उन्हाळ्यामध्ये जास्त खाल्लं जातं हे पचपुलसू. आणि टमाटा चार एक असतं. टमाटा चारची पण मी रेसिपी चॅनलवरती टाकलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि चला आता इथे खिचडी पण बघा 10 मिनिटच झाली आहे तर होत आलेली आहे आपली खिचडी. थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये. आता गॅस एकदम कमी करते आणि 2 मिनिटेच याला ठेवायचं आहे. प्लेट ठेवून झाकून ठेवते म्हणजे आपली खिचडी तयार होते. तर इथे कढईमध्ये मी कांदा, लाल मिरच्या भाजलेल्या, कढीपत्ता, लसूण आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये, कारण आपल्याला हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी. तर बघा इथे भात पण आपला रेडी आहे म्हणजे खिचडी. तर गॅस बंद केला आहे मी आणि याला छानपैकी आता आपल्याला मिक्स करायचं आहे हाताने व्यवस्थित. मिरच्या पण एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत ना, त्याला मस्त क्रश करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं टेस्ट पूर्ण कांद्यामध्ये, कढीपत्ता आणि आपलं लसूण आहे ना ते एकदम छान झालं पाहिजे. तर इथे 1.5 चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि इथे चिंच बघा भिजत घातली होती ना, त्याचा पण आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. मस्त छान भिजलेली आहे चिंच, तर व्यवस्थित याचा गर काढून घ्यायचा. मी हे जास्त खात नव्हते लग्नाच्या अगोदर. लग्नाच्या नंतरच सवय झाली, कारण मी हैदराबादमध्ये राहते त्याच्यासाठी. आणि माझ्या मिस्टरांना खिचडी आणि पचपुलसू खूप आवडतं. म्हणजे प्रत्येक हातानंच मिक्स करायचं आहे. डिश जी आहे सगळी आवडते. डाळ भात, सांबार खूप आवडतं त्यांना. त्याच्यासाठी पूर्ण कांद्याला गेला पाहिजे, छान आला पाहिजे त्याच्यासाठी. तर याला बघा गॅसची पण जास्त गरज नाही आहे. किती सोपी रेसिपी आहे ही, पण ट्राय करून बघा तुम्ही पण. मुलांनाही खूप आवडेल. मस्त आंबट तिखट असते ही पचपुलसू. तर इथे मी छान हे मिक्स करून घेत आहे. बघा हातानेच आपल्याला मॅश करायचं आहे. मस्त वाळलेल्या मिरच्या पण क्रिस्पी होतात ना, तर मस्त ते बारीक होतात. आणि लसूण पण आपला छान फ्राय झालेला आहे, तेही मी छान मिक्स करून घेत आहे, बघू शकता तुम्ही. आणि याला गॅसची गरज नाही, फक्त पाणी याच्यामध्ये चिंचेचं घालायचं. आणि मीठ तर मी घातलेलंच आहे, चवीपुरतं व्यवस्थित आहे ते मीठ. तुम्ही ते बघूनसुद्धा नंतर घालू शकता. तर बघा किती छान आपलं असं एक जीव झालेला आहे व्यवस्थित. आणि त्याचा रस असा छान निघला पाहिजे, पूर्ण कांद्याला वगैरे सगळं लागलेलं पाहिजे, तर त्याचा टेस्ट खूप छान येतो. हे बघा किती छान झालेलं आहे. आता इथे मी चिंचेचा गर आपण काढून घेतला होता ना, ते घालत आहे आता पाणी चिंचेचं. तर जेवढं हवं असेल तेवढंच तुम्ही याच्यामध्ये ॲड करायचं आहे ना. याला गरम करायचं आहे, काहीच नाही. झालं आता आपलं पचपुलसू तयार होईल. तर मला जेवढं पाणी पाहिजे होतं मी तेवढं आता याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं अगोदर करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. तर इथे घातलेलं आहे मी पूर्ण चिंचेचं पाणी व्यवस्थित आणि मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव केल्याच्या नंतर. हे बघा एवढं पाणी मी घातलेलं आहे, कारण एवढं पुरेसं होतं. तर इथे पचपुलसूचं तयार झालं. आता आपल्याला द्यायचा आहे तडका. तर मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घातलेली आहे 1/2 चमचा राई, 1/2 चमचा जिरा. तर याच्यामध्ये हिंग पण तुम्ही घालू शकता, पण हिंग नाही आहे माझ्याकडे म्हणून मी घातलं नाही. आणि हा तडका मी घातलेला आहे पचपुलसूवर. बघा किती सुंदर पण कलर आलेला आहे, दिसायला पण छान आणि खायला तर एकदम सुपर. उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर आता माझी खिचडी आणि पचपुलसू पण तयार झाला आणि मी इथे पापड पण भाजून घेतलेले आहेत. तर इथे आता पसारा घेतलेला आहे जेवणासाठी भाताचं, पचपुलसूचं, आणि आम्ही जेवायला बसलेलो आहोत. तर इथे खिचडी पण वाढली आहे, पप्पाला दिली मुलीच्या, आणि मुलीला पण दिली आणि मुलाला पण दिली. आणि आता मी घेत आहे प्लेटमध्ये. तर मस्त अशी गरमागरम खिचडी, आहा मस्त.
आणि त्याच्यावर पचपुलसू खूप छान लागते ही रेसिपी. तर चला आता मी पण घेतलेला आहे भात प्लेटमध्ये आणि खाऊन सांगते कशी झालेली आहे आणि मुलांना पण विचारते त्यांना ही रेसिपी कशी वाटली. चला आता मीही जेवून घेते. इथे मी घेतलेला आहे पचपुलसू, मुलीला दिला अगोदर, तिलाही आवडते पचपुलसू, म्हणजे सगळेच जण आम्ही खातो पचपुलसू, खूप छान लागते म्हणून. आता मीही घेते आणि चला आता इथेच हा व्हिडिओ एंड करते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.